कोर्टात लढाई लढण्याची काही आपली तयारी असते? ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं जर काही नोटिफिकेशन जर झालं की हा ड्राफ्ट आहे, हा अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. अध्यादेश ह्या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार, त्याच्यानंतर मग शासन ठरवलं. ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल. तोपर्यंत पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं आणि तुम्ही जसं म्हटलात की शपथविधीच्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही, काही नाही, मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं घाईघाई? आमची नाराजगी जी आहे, मी आत्ताच काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो, अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे, उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील, मग आपण कायदे बदलणार का? उद्या लाखो लोक घेऊन येतील, सिंग आम्हाला दलितांमध्येच करा, आम्हाला आदिवासींमध्येच करा, आपण करणार. हे सगळं जे झालेलं आहे, मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत, जे नेते आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो. हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे 50% तो आता एका विहिरीमध्ये 17% बरोबर पोहण्यासाठी. धन्यवाद. आगामी निवड लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.